हा 2 मिनिटांचा. मध्यंतरी बीडमध्ये कराड प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गाजलं होतं आणि त्याच्याबरोबरच रणजित कासले हे एक व्यक्तिमत्व समोर आलं होतं आणि तो व्यक्तिमत्व म्हणजे आता आपण त्यांना निलंबित PSI म्हणू शकतो किंवा बडतर्फ म्हणू शकतो. ह्या गोष्टी आता त्यांच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे दाखल होण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की पोलीस दलामध्ये राहून त्यांनी म्हणजे पोलिसांच्या विरुद्धच काही पुरावे वगैरे दिले होते किंवा काही सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही जे सत्य आणण्याचा बाहेर प्रयत्न केला होता कासले साहेब आणि तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? बघा, मी चांगलं प्रामाणिकपणे काम करायचो, पण काही माझ्यावर ज्यावेळेस अन्याय झाला, मला एका चुकीच्या प्रकरणात सस्पेंड केलं गेलं. मग त्यावेळेस मी खऱ्या प्रकारे आवाज उठवला की माझ्यावर अन्याय सहन नाही झाला. मला मग सस्पेंड केलं, डिसमिस केलं. 40 वर्षात माझ्यावर एकही गुन्हा नाही, पण 4 महिन्यात माझ्यावर 7 गुन्हे दाखल झाले. तर ती मी कायदेशीर लढाई लढत आहे आणि माझं आजही सरकारला हेच म्हणणं आहे, शासनाला, गृहमंत्री साहेबांना सुद्धा, की मी जे आरोप केले त्याची चौकशी व्हावी आणि त्यामध्ये जर मी दोषी ठरलो त्यानंतर मला शिक्षा द्यावी, बस. म्हणजे तुम्ही हे जे प्रकरण मध्यंतरी गाजलं, आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून लाईव्ह काही व्हिडिओज वगैरे पाठवले होते, वेगवेगळे तुम्ही आरोप केले होते आणि त्याबद्दल काही पोलीस दलामध्ये काही नाराजीचा सूर पण आहे आणि आता जर राजकारण्यांमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या विरोधात पण काही लोक गेलेले आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला धमकीचे फोन वगैरे किंवा असे काही गोष्टी घडल्यात का? हो, घडल्या ना. वाल्मिक कराडने मी सांगितलं ना, मला आतमधूनही धमक्या दिल्या त्यांनी. आता सुद्धा बाहेरून आतमधून फोन करतोय तो, त्याची चौकशी व्हावी किंवा बीडमधून त्याला हलवण्यात यावं त्या ठिकाणाहून. त्याचा पोरगा श्री कराड आज बाहेर माझ्या बेल कॅन्सल होण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे एकंदरीत आता तुम्हाला सरकारला किंवा आज पोलीस प्रशासनाला काय तुमच्या आता हे काय द्यायचं संदेश? सरकारला म्हणणं एवढंच आहे किंवा पोलीस प्रशासनाला, मी जे काय आरोप केलेले आहेत बघा, 7-8 आरोप होते, EVM घोटाळ्यापासून माझे आरोप आहेत खऱ्या अर्थाने, त्याची चौकशी व्हावी आणि त्यानंतर मग चौकशीमध्ये मी जे दोषी आहे तिथं मला तुम्ही शिक्षा द्यावी आणि मग काय खरं सत्य बाहेर येतं हे जनतेला कळू द्या ना. हे सगळे अर्धवट विषय राहिलेले आहेत. मला उचलायचं, जेलमध्ये टाकायचं आणि विषय बंद करायचे. महाराष्ट्राला तर कळू द्या की मी अर्धवट आता आपल्याला बाईट दिली, उद्या सरकारला काय वाटलं तर गुन्हा दाखल करून परवा दिवशी आत टाकणार, म्हणजे माझे विषय बंद करायचे. सरकारचं हे दिसतंय याच्यावर. नाही, आता तुम्ही डायरेक्टली कुठं तुम्ही म्हणताय की बाबा वाल्मिक कराडचं तुम्हाला जेलमधून धमक्या करतात, म्हणजे तुम्ही जेल प्रशासनावर आरोप करतायत की जेल प्रशासन चौकशी करावी. मी कोणावर आरोप करत नाही, या घटनेची चौकशी करावी आणि त्यानंतर मग सत्यता जनतेसमोर बाहेर मांडायची. वाल्मिक कराडच करतोय का त्याच्या नावावरून नंबरवरून दुसरे आवाज काढून करतायत? ते कोण बोलणार आहे? आज AI आहे मार्केटमध्ये, चांगले चांगले आवाज काढू शकतात. मी आज आरोप करायचो आणि परत मला हेच खोट्यात काढून आतमध्ये टाकायचे. त्याच्यामुळे मी प्रत्येक आरोपावर म्हणतो की चौकशी व्हावी. आता इतके गुन्हे तुमच्यावर दाखल झालेले आहेत, किती म्हणजे 7 गुन्हे दाखल आहेत. 7 गुन्हे दाखल आहेत. नाही ना, सक्षम आहे लढायला. सगळ्यातून मी निर्दोष सुटणार आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. देर आहे लेकिन अंधेर नाही. हेच माझ्यासोबत महाराष्ट्रभर गाजलेले PSI म्हणजे आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणतो, म्हणजे ते स्वतःच म्हणतात बडतर्फ पोलीस अधिकारी. ॲक्च्युअल त्यांच्या या म्हणजे जे काही स्फोटक विधानं होती किंवा जे सत्य बाहेर काढणं, म्हणजे जे काही प्रशासनामध्ये जे काही गैरप्रकार होता ते बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि तुम्हाला असं वाटतं का त्याची तुम्हाला म्हणजे काय म्हणतात शिक्षा म्हणण्यापेक्षा त्याचं काही तुम्हाला पारितोषिक मिळालं हे म्हणजे तुमच्यावर 7 गुन्हे दाखल होऊन? बघा, त्याच्यावर एकच सार आहे, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. बस मी महाराष्ट्रात येणार आणि ते हिंदीमध्ये म्हण एक डंके की चोट पर महाराष्ट्र गाजवणार, राजकारणात येणार, समाजकारणात येणार आणि गाजवणार मी पूर्ण महाराष्ट्र. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे 7 गुन्ह्यामधून तुम्ही निर्दोष? येस, कॉन्फिडन्स आहे. काय पुरावे नाहीत, मी दोषीच नाही ना. 40 वर्षात एक गुन्हा दाखल नाही. एक पोलीस अधिकारी गुन्हे करू शकतो का? आपण सांगा ना. किंवा छोटेसा एखादी माझ्याकडून गुन्हा झाला, चूक झाली, आज महाराष्ट्रात काय दारूबंदी आहे का? दारू पिलो जास्तीत जास्त मी. हाच माझा मोठा गुन्हा लोकांनी पकडून ठेवलाय काही लोकांनी. नाही, काही लोकांची सहानुभूती तुमच्या सोबत आहे. सहानुभूती, खूप लोक सपोर्ट करतायत मला. आज तृप्ती देसाई ताई बघा माझ्या पाठीशी उभे आहेत, करुणाताई मुंडे बघा बहिणीसारखे, ते पण पाठीशी, या पण बहिणीसारख्या पाठीशी. असे खूप लोक आहेत, प्रामाणिक लोक जे माझ्या पाठीशी कायम उभे आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी.
गुन्हे आता दाखल झालेले आहेत. उद्या तुम्ही त्या निर्दोष मुक्तता तुमची समजा झाली तर पुन्हा पोलीस चालत नाही. बघू, तो आत्ताच नाही ठरवणार मी. पहिले मला राजकारण समाजकारण करायचं. आता काहीतरी देवाने माझ्या नशिबात वेगळं लिहून ठेवलं असेल तर मी बाहेर पडलोय पोलीस खात्यातून. बघू, राजकारण समाजकारण जनता जर मला स्वीकारली महाराष्ट्राच्या जनतेने, तर मी ओबीसी समाजात नाही. पण आता आजकाल मतं काय समाजावर भेटत नाहीत. लोक खूप हुशार झालेले. तर काय माझं कर्तृत्व त्या लोकांना वाटलं 2-3 वर्ष 4 वर्ष, तर मग राजकारणात जाईल, मी समाजकारणात जाईल, काहीतरी चांगलं काम करेल, लोकांसाठी काम करेल. आता ते म्हणजे कसं आहे, आता माझ्या पाठीशी माझ्या घरचे सगळे म्हणजे सोडून गेलेले आहेत. मी पहिलेच सांगितलं, म्हणजे त्यांचा सपोर्ट नाही आणि त्यांना त्रास होतो ना माझ्या ह्याच्यामुळे. म्हणजे हे लोक माझ्या घरच्यांपर्यंत पण धमक्या देतच असतील ना, मला देत आहेत म्हणजे. मग त्यामुळे आता एकटं राहायचं मस्त. आणि एकटं वाघ निघाला असे आहेत तृप्तीताईसारखे, म्हणजे की मर्द, म्हणजे स्त्रीच्या रूपात एक मर्दच म्हणतो मी नेहमी त्यांना. तर ते पाठीशी असल्यामुळे मला काय नाही. आता जातीचा उल्लेख तुम्ही केला, ओबीसी आहेत म्हणून. आता मला मुद्दाम प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं की आता कराड असतील किंवा धनंजय मुंडे असतील ओबीसी, तर आणि काही तिथले बीडमधले स्थानिक कार्यकर्ते असतील, काही नेते असतील, त्यांचं एक म्हणणं आहे की ओबीसी समाजाला बदनाम नाही, बदनाम करण्याचं काहीच कारण नाही. स्टेटमेंट दाखवा माझं मी की ओबीसी समाजाला काय बदनाम केले. मी ओबीसी समाजातून आहे हेच बोलतो मी नेहमी. म्हणजे ओबीसी समाज, ओबीसी हे टार्गेट केलं जात आहे. टार्गेट नाही असं नाही, पण ओबीसी माझं म्हणण्याचा उद्देश म्हणजे की राजकारणात यायचं आहे तर तुम्हाला एक जातीचा आधार पाहिजे. एक छोटी जात म्हणजे ओबीसीमध्ये भरपूर 18 पगड जाती आहेत, तर त्या जातीपैकी मी एक आहे. तर मला ही जनता मला सपोर्ट करेल का नाही यासाठी मी जातीचा उल्लेख केला. पाठीमागच्या ह्याच्यात नाही उल्लेख. मराठा पूर्ण माझ्या बाजूने आहे. मराठा समाज, काही ठराविक वंजारी समाजही माझ्या पाठीशी आहे, पण काही ते ठराविक परळीतले काही गुंडे वगैरे आहेत ना वंजारी समाजात, ते माझ्या विरोधात गेलेले. एकंदरीत जर पाहिलं आपण 7 गुन्हे आहेत आता सध्या कासलेंवर, पण ह्या 7 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता होणार. आणि मी प्रश्न त्यांना विचारला होता की पोलीस दलात पुन्हा जाणार का, तर ते नाही असं त्यांचं उत्तर आहे. आणि पुढं काय करायचं तर सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, ब्युरो चीफ, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.